अरण्यकांड चतुर्थ सर्ग पंचवटी निवास लक्ष्मणास उपदेश मुक्त भावानुवाद। श्री महादेवजी म्हणाले, हे पार्वती, मार्गी जात असता एखाद्या पर्वत शिखराप्रमाणेच असणारा प्रचंड असा वृद्ध जटायू श्रीरामांच्या दृष्टीस पडला। हे काय आहे असा विस्मय त्यांना झाला। त्यास पाहून श्रीराम लक्ष्मणास म्हणाले, अरे लक्ष्मणा, माझे धनुष्य आण। कोणीतरी राक्षस पुढे ठाकल्याचे दृष्टीपथास येत आहे। ऋषींना भक्ष बनविणाऱ्या या राक्षसास मी त्वरित ठार करतो। श्रीरामांचे असे द्वेषपूर्ण वक्तव्य ऐकून गिधाडांचा राजा जटायू भयानेच व्याकुळ होऊन म्हणाला, अरे रामा, मला मारू नकोस। मी तर तुझ्या पित्याचा मित्र जटायू असून मी तर तुझे हित करणाराच आहे। तुझे कल्याण असो। तुझे प्रिय करण्याच्या इच्छेनेच मी या पंचवटी जवळ राहत असून कधीतरी तू आणि लक्ष्मण मृगयस्तव रानात गेल्यास मी काळजीपूर्वक जनक कन्या जानकीचे रक्षण करेन। रुद्राचे असे वचन ऐकून श्रीराम म्हणाले स्नेहपूर्वकच, हे गृध महाराज, तुमचे म्हणणे योग्यच असून तुम्ही या वनातच राहून माझ्या सानिध्यात आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हास आवडेल ते करावे। अशा प्रकारे त्यास आपली संमती देऊन श्रीराम सीता लक्ष्मणासह पंचवटीच्या दिशेने मार्गस्थ झाले। ते सर्व गौतमी नदीच्या किनारी पोहोचलेवर लक्ष्मणाने पंचवटी मध्ये एक विस्तृत असा आश्रम बनविला। तेथे गौतमीच्या उत्तर तीरी कदंब, फणस, आम्र इत्यादी वृक्षांच्या सानिध्यात लोकसंपर्काने रहित, रोगरहित एकांत स्थानी ते सर्वजण निवास करू लागले। बुद्धिमान लक्ष्मणासहित जनकात्मजा सीतेचे मनोरंजन करीत श्रीराम देवलोकाप्रमाणेच असणाऱ्या त्या स्थानी दुसऱ्या इंद्राप्रमाणे सुखनिवास की करू लागले। श्रीरामांच्या सेवेस तत्पर असणारा लक्ष्मण दररोज कंदमुळे, फळे इत्यादी आणत असे आणि रात्रकाळी धनुष्यबाण घेऊन निद्रेचा त्याग करून नित्यनेमाने रक्षणास्तव पहारा देत असे। ते तिघेही प्रत्येक दिनी गौतमी नदीच्या दळी स्नान करीत त्यावेळी त्या दोघांच्या मध्येच राहून सीता ये जा करीत असे। लक्ष्मण नेहमी पाणी आणण्याचे काम करी व आनंदी मनाने दररोज त्यांची सेवा करीत असे। अशा प्रकारे ते तिघेही सुखाने वास करू लागले। इथे एकांती असणाऱ्या श्रीरामांजवळ जाऊन आणि विनयपूर्वक लक्ष्मणाने परमेश्वर श्रीरामांना विचारणा केली, हे भगवान श्रीराम, तुमचे कडून मी मोक्षाचे एकांतिक साधन ऐकू इच्छितो। हे कमलनयनी रामा, ते आपण मला संक्षेपाने सांगावे। हे रघुश्रेष्ठा, भक्ती आणि वैराग्ययुक्त विज्ञानासह ज्ञान तुम्ही मला सांगावे। या भूतलावर तुमच्या खेरीज या विषयाचा उपदेश करणारा असा कोणी नाहीच की। श्रीराम म्हणाले, वत्सा, ऐक, गुह्यापेक्षा श्रेष्ठ गुह्य मी सांगेन, जे जाणल्यावर माणूस विकल्प जनित संसार रूपी भ्रमाचा त्वरित त्याग करेल। प्रथम मी तुला मायेचे स्वरूप सांगतो, त्यानंतर ज्ञानाचे साधन सांगतो आणि त्यानंतर विज्ञानाने युक्त असे ज्ञान सांगतो। त्याखेरीज ज्ञेय असा परमात्म्याचे स्वरूप सांगतो। हे सर्व जाणून मनुष्य
हा संसार भयापासून मुक्तकी होऊन जातो. आत्मा नसणाऱ्या अशा शरीर इत्यादी पदार्थांचे ठिकाणी ते आत्माच असल्याची जी बुद्धी होते तीच माया होय. तिच्यामुळेच हा विश्व प्रपंच कल्पिला जातो. हे कुलनंदना, प्रथमतः मायेची 2 रूपे आहेत असे मानले जाते. विक्षेप आणि आवरण अशी मायेची 2 रूपे असून त्यातील पहिले रूप हे विक्षेप हे लिंगापासून महतत्वापासून थेट ब्रह्मदेवापर्यंत स्थूल आणि सूक्ष्म या भेदासह जगाची कल्पना करते. मायेचे दुसरे आवरण हे रूप हे संपूर्ण ज्ञानावर आवरण टाकते. ज्याप्रमाणे भ्रांतीमुळे रज्जूचे ठिकाणी भुजंग कल्पिला जातो, त्याप्रमाणेच केवळ शुद्ध अशा परमात्म्यावर हे विश्व मायेनेच कल्पिलेले असून विचार केला असता हे काहीही नाहीत हे कळून येत असते. या जगी मनुष्य जे जे नेहमी ऐकतात, पाहतात अथवा स्मरण करतात, तिथे सर्व स्वप्न किंवा मनोरथ यासारखे संपूर्णपणे असत आणि अविद्यमान आहे. हाच या संसाररूपी वृक्षाचे बळकट मूळ असल्याचे म्हटले जाते. या देहामुळेच देह हाच या संसार रूपी वृक्षाचे बळकट मूळ असल्याचे म्हटले जाते. या देहामुळेच पुत्र पत्नी इत्यादी बंधन प्राप्त होतात. तर जर तसे नसते तर त्यांचा आत्म्याशी संबंध तो काय आहे? 5 स्थूल भूते, 5 तन्मात्रा, अहंकार, बुद्धी, 10 इंद्रिये, चिदाभास आणि मन आणि मूळ प्रकृती हे सर्व मिळून क्षेत्र बनते असेच जाणावे. हे क्षेत्र म्हणजे देह असे म्हटले जाते. निर्दोष असा परमात्म स्वरूप जीव या सर्वांपेक्षा भिन्न असून त्या जीवाचे ज्ञान होण्यास्तव जो काही साधने आहेत ती सुद्धा तुला सांगतो, ऐकावेस. सर्ग 4 पुढे चालू. क्या श्रवणानंद. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.